हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 39. सर्व सिद्धांताच्या उजेरिया सांडिनिया निदसुरिया आपुलिया हाता चोरिया आपणची जे. अर्थात सर्व सिद्धांत जरी अभ्यासले तरी त्यामुळे आत्मपरब्रह्माची नेमकी ओळख होत नाही. हे सिद्धांत काहीतरी मूलभूत असे झाकून ठेवतात असेच वाटते. आपण कोण आहोत यासाठी अनेक सिद्धांत सांगितले गेले. माऊली म्हणतात की तथापि यामधून आपली नेमकी ओळख होत नाही. हे सर्व सिद्धांत स्वतःची मूलभूत ओळख करून घ्यायचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणूनच आहेत. 1. कोणी म्हणतात की आपण देह आहोत. पहा, देह थकला की सर्व संपले. तो पतन होतो, मृत होतो, म्हणजेच आपण संपतो. देह मृत झाला की आपला काहीही मागमूस राहत नाही, सर्व खेळ खलास होतो. तथापि देह थकला की तो काहीही काम करू शकत नाही. शेवटी तो इतका थकतो की तो स्वतःची स्वतः स्वच्छताही करू शकत नाही. तो पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, अंथरुणाला खिळून राहतो, परंतु मृत होत नाही. कारण देह थकला तरी त्यामधून प्राण बाहेर जात नाही. प्राण असल्यामुळे तो देह तसाच अंथरुणावर निचेष्ट पडून राहतो, परंतु मृत होत नाही. हे असे काही महिने, काही वर्षे सुरू असते. डॉक्टर अशाला मृत जाहीर करू शकत नाहीत. असे रुग्ण त्या जीवित असण्याला कंटाळतात. अनेक जण मृत्यू यावा म्हणून देवाला प्रार्थना करतात. याचा अर्थ इतकाच आहे की आपले जीवित असायचे देह हे साधन आहे. ते अचेतन आहे, त्याचे ते हालचाल करू शकत नाही. ते साधन थकले तरी आपण थकलेले नसतो, आपण जीवित असतो. आपण तो देह पुन्हा कार्यक्षम होईल या आशेने जगत असतो. अशावेळी एक क्षण असा येतो की आपल्याला हा देह उभारी घेणार नाही याची खात्री होते आणि आपण देहत्याग करतो आणि देहाबाहेर होतो. दुसरा मुद्दाही लक्षात घेण्यासारखा आहे. देह चांगला धडधाकट असतो, चांगला सुदृढ असतो, निरोगी असतो, तरीही काहीतरी घडते आणि तो मृत होतो. देहाचा विचार करता हे अनपेक्षित असते, विपरीत असते. याचा अर्थ देह सोडायचे काहीही कारण नसते. देह सोडायची आपली तयारीही नसते आणि तरीही आपल्याला देह सोडावा लागतो. देहाने आपल्याला धारण केलेले नाही. आपण त्या देहात असणारे, तो देह धारण करणारे कोणीतरी निराळे आहोत. असा देह थकला की आपण देहापेक्षा कोणीतरी निराळे असलेले देह सोडतो. गीता सांगते की एखादे जीर्ण जुने वस्त्र टाकावे तसे आपण देहत्याग करतो. याचा अर्थ असाही आहे की जसे आपण नवीन वस्त्र धारण करतो तसे आपण नवीन देह धारण करतो. याचा अजून एक अर्थ असाही आहे की आपण देह धारण करणे हे इतर गोष्टींवर अवलंबून आहे. या सर्वाचा अर्थ इतकाच आहे की आपण म्हणजे देह नाही. 2. कोणी म्हणतात की आपण इंद्रिये आहोत. आपल्या इंद्रियांना प्रतिक्षिप्तपणे, स्वतंत्रपणे संवेदना आहेत. ती त्यांची ती माहिती मिळवितात, उपभोगासाठी मागणी करतात आणि त्याप्रमाणे ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. मिळाले किंवा नाही मिळाले की त्यानुसार त्यांच्यात संवेदना निर्माण होतात. या सर्वांची स्मृती जतन केली जाते. याचा अर्थ आपण इंद्रिये आहोत. तथापि केवळ 2 गोष्टींमुळे हा विचार फोल ठरतो. एक म्हणजे इंद्रिये त्यांची ती माहिती मिळवत असली तरी त्यांची ती हालचाल करू शकत नाहीत किंवा त्यांची ती हालचाल करवून घेऊ शकत नाहीत. त्यासाठी ती स्वतंत्र नाहीत. इतकेच काय तर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून हालचाल करवून घेतली जाते. पाय थकतात तरीही त्यांना चालायला भाग पाडले जाते. डोळ्यांना काहीतरी पाहायचे असते तरीही डोळे मिटून घेतले जातात. किंवा या उलट डोळ्यांना पाहायचे नसते
तरीही त्यांना पाहायला भाग पाडले जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे इंद्रिये नसली तरी आपण जीवित राहतो. दशेंद्रिये असणे आणि जीवित असणे याचा काहीही सुतरामही संबंध नाही. आता तर कृत्रिम अवयव बसविले जातात आणि ते देहात व्यवस्थित काम करतात. याचा अर्थ आपण इंद्रिये नाही. 3. कोणी म्हणतात की आपण म्हणजे मन आहोत. आपले मन सर्व गोष्टी घडवून आणते. मनात नसेल तर आपण काहीही करत नाही आणि मनात असेल तर आपण काहीही करतो. मन हालचाल करवून घेते. आपण मनाच्या मर्जीप्रमाणे जगतो. येथे अध्यात्मामुळे हा मुद्दा मुळातच निकाली निघतो. पहिले म्हणजे आपला जन्म होतो तेव्हा आपल्यात मन असे काहीही नसते. तरीही आपला जन्म होतो. आपण जीवित असतो. त्यानंतर पुढे केव्हा तरी इतर संवेदनांमधून आपल्यात मन निर्माण होते. दुसरे असे की अध्यात्म योगविद्येने आपण मनाला नियंत्रित करू शकतो. यथाकाळी मनाचा प्रभाव क्षीण होतो. मन अमन न मन होते. आपण मनातीत होतो. याशिवाय तिसरे असे की मन त्याचे ते कृती करू शकत नाही. ते फक्त वस्तुजगताचे आकर्षण निर्माण करून त्यासाठी आपल्याला उद्युक्त करू शकते. प्रत्यक्ष कृती मनाकडून होऊ शकत नाही. याचा अर्थ आपण मन नाही. 4. कोणी म्हणतात की आपण बुद्धी आहोत, कारण आपण बुद्धी वापरल्याशिवाय काहीही करत नाही. काहीही करताना आपण विचार करतो. अनेक वेळा आपल्याकडून काही करताना आपोआप बुद्धीचा वापर होतो. आपण तसे मुद्दाम करत नाही. अशा प्रकारे जगण्यासाठी बुद्धी आपल्याला चालना देते. बुद्धी याचा अर्थ असाही आहे की ज्ञान असणे. आता हे सर्वांनाच विदित आहे की जगात अजूनही बहुसंख्य लोक ज्ञानाशिवाय व्यवस्थित जगत आहेत. ज्ञान याचा अर्थ जगण्याची कला म्हणजे अन्न मिळविणे, संरक्षण करणे इत्यादी असा जरी घेतला तरीही एखाद्याला इतर कोणी अन्न दिले, त्याचे संरक्षण केले तरी तो जगू शकतो. याचा अर्थ जगण्यासाठी अशा ज्ञानाची गरज नाही. तथापि अनेक जण असे आहेत की त्यांचा मेंदू विकलांग आहे. तो काम करत नाही आणि तरीही ते जीवित आहेत. काही कृती प्रतिक्षिप्त आहेत की जेथे बुद्धी वापरली जात नाही. बुद्धीचा वापर करण्याआधी कृती केली जाते. याचा अर्थ आपण बुद्धी नाही. अशा प्रकारे असे अनेक सिद्धांत आहेत की जे आपण कोण आहोत हे सिद्ध करण्यासाठी अपुरे आहेत. मग आता एकच विचार प्रबळ होतो की ज्या अर्थी हा देह धारण केलेला आहे त्या अर्थी हा देह धारण करणारा या देहापेक्षा कोणीतरी निराळा असला पाहिजे. तसेच ज्या अर्थी त्याने देह धारण केलेला आहे त्या अर्थी तो देहापेक्षा कोणीतरी वेगळा असला पाहिजे. अर्थात ते आपण आहोत. तसेच आपण जे कोणी आहोत त्याचे आपल्या ज्ञानेंद्रियांना कधीही आकलन होत नाही, दर्शन होत नाही. याचा अर्थ आपण देहादी इंद्रियातीत आहोत. आपण अदृश्य, निराकार, अरूप आहोत. या जडामधून आपला जन्म होत नाही. आपण सूक्ष्म आहोत. जसे आपला देह जड वस्तुजगत वापरून जीवित राहतो तसे आपण येथे जड वस्तुजगत वापरून जगत नाही. आपण या जड सृष्टीच्या अतीत आहोत. याचा अर्थ असाही आहे की आपण मूलतः या विश्वाच्या अतीत आहोत. आपण या विश्वाचे रहिवासी नाही. आपण येथे पाहुणे आहोत. आपण जीवित असण्याची व्यवस्था या विश्वात उपलब्ध नाही. आपण नेमके कोण आहोत हे येथील अनुमानावरून सिद्ध होऊ शकणार नाही. यासाठी आपल्याला या देहाच्या बाहेर होऊन पडावे, या देहाच्या बाहेर होऊन पाहावे लागते. तेव्हाच आपल्याला आपली सत्य ओळख होऊ शकते. आता यासाठी माऊली आपल्याला पुढील ओव्यांमधून काही उदाहरणे देत आहेत. हरिओम.